हिंदुस्तान की धरती को जिन्होंने अपने खून से संवारा, प्रणाम उन वीरों को सौ सौ बार हमारा। सन्माननीय व्यासपीठ या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ घोडेताई, उपसरपंच, ग्रामस्थ सदस्य, शालेय उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षणप्रेमी नागरिक, आज या ठिकाणी सोहळ्यासाठी सगळेजण जमलेलो आहोत। या पावनभूमीत मी देशाच्या महात्मा जे हुतात्मे, या भूमीतले राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर आपल्या लेखणीने जगाला प्रभावित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर अहिंसेचे प्रतीक महात्मा गांधी आणि या देशासाठी शहीद झालेले भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, वीर सावरकर यांना प्रथम मी अभिवादन करतो। आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक यांना मी प्रथम प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। मित्र हो, प्रजासत्ताक दिन हा सोहळा आपण स्वातंत्र्य झाल्यानंतर काही दिवसांनी साजरा करतो। या दिवसासाठी आपण या सोहळ्यासाठी इथे जमलेलो आहोत। हा सोहळा संपूर्ण भारतात साजरा केला जातो। खऱ्या अर्थानं 15 ऑगस्ट 1947 भारत स्वातंत्र्य झाला। त्यानंतर हा सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतो। या प्रजासत्ताक दिनासाठी ज्या दिवशी आपला भारत स्वातंत्र्य झाला 15 ऑगस्ट 1947, त्या दिवशी आपलं राज्य कारभार सुरळीत पार पाडण्यासाठी आपल्याकडे कुठलीही घटना किंवा कलम किंवा कायदा अस्तित्वात नव्हता। आणि म्हणून 1946 संविधान सभेची स्थापना झाली। त्या संविधान सभेमध्ये 207 सदस्य होते आणि संविधान समितीचं अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देण्यात आलं। त्यानंतर त्याच्यातले जे 7 विख्यात कायदेपंडित होते, 7 जण, त्यांचं एक समिती तयार करण्यात आली। त्या समितीचं नाव होतं मसुदा समिती। आणि मसुदा समितीमध्ये जे 7 जण होते, त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदेपंडित, उच्चभूषित, शिक्षित असे व्यक्तिमत्व होतं। आणि म्हणून त्यांना यापदी अध्यक्षपद त्यांची निवड करण्यात आली। आणि त्या 7 जणांपैकी 2 जण राजकारणी होते, 2 जण आजारी होते। त्याच्यामुळं सगळ्यात मोठी जबाबदारी बाबासाहेबांकडे आली। आणि बाबासाहेबांनी जी काही कलम, जी काही घटना त्यांना लिहायची होती आपल्या राजकारभारासाठी, स्वातंत्र्य जरी झालं तर त्यांना घटनेचा अभ्यास करून संपूर्ण जगामध्ये जे देश आहेत त्या देशांचा अभ्यास करून त्यांनी संपूर्ण देशाचा प्रवास करून चांगले कलम, चांगले घटना त्यांनी पुस्तक रूपात लिहिलं। त्या पुस्तकाचं नाव आहे संविधान। म्हणून बाबासाहेबांना घटनेचे शिल्पकार म्हटलं जातं। बाबासाहेब ज्ञानी होते, बुद्धिमान होते। आणि म्हणून या ज्ञानी व्यक्तींना माझा विनम्र अभिवादन करतो। आणि या ठिकाणी तुम्ही या सोहळ्यासाठी जमलेला आहात। भारताला खरं तर या ज्ञानी माणसांनी प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता, खऱ्या अर्थानं प्रजेची सत्ता त्या दिवशीपासून आली। 26 नोव्हेंबर 1949 ती संविधान तयार झाली आणि त्याने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सोपवलं। आणि सोपवल्यानंतर 26 नोव्हेंबर 1950 दिवशी ज्या दिवशी त्यांनी सोपवलं
संविधान सभेने स्वीकारलं आणि प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 दिवशी तो अंगीकारला गेला, म्हणजे अंमलबजावणी झाली. आणि म्हणून हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करतो. त्यासाठी त्या दिवशीपासून आपल्या देशात घटनेनुसार, कलमानुसार, संहितानुसार आपलं राज्यकारभार चालतं. आणि हा राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी खूप मोठी संविधान जगामध्ये असं सगळ्यात मोठं लिखित असं संविधान बाबासाहेबांनी तयार केलेलं आहे. आणि म्हणून या संविधानामध्ये आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे आणि महिलांना खांद्याला खांदा लावून पुरुषाबरोबर त्यांना सिद्ध करायचा सुद्धा अधिकार या संविधानाने दिलेला आहे. आणि म्हणून हे संविधान म्हणजे एक जगातला सगळ्यात मोठी कायद्याचं एक पुस्तक आहे. आणि या कायद्यामुळं सगळ्या जाती धर्माचे, सगळ्या समूहाचे, सगळे विविध प्रकारच्या संस्कृतीचं एकसूत्रीपणा आणून या संविधानामध्ये आपल्याला सोय केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही सगळेजण उपस्थित आहात. सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. पण बोलणारे भरपूर आहेत आणि बोलण्यासारखे भरपूर आहे अजून. मला एक म्हणायचं होतं की खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य जरी मिळालं तर आपल्याकडे आज भ्रष्टाचार, बेरोजगारी, व्यसनहीनता ही समस्या खूप मोठी आपल्यासमोर आहे. आज आपल्या गावातील बरेच तरुण मंडळी व्यसनाधीनतेपोटी लवकरच देहत्याग केला, ह्याचं खूप मला वाईट वाटतं. व्यसनहीनता ही भारताला पोखरलेली एक कीड आहे. ती कीड आपण नाहीशी केली पाहिजे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जर एखाद्या देशाचं प्रगत देश जर ठरवायचा असेल, त्या देशातील तरुण की कसा आहे, तो उद्योगी आहे का, निर्व्यसनी आहे का, कर्मयोगी आहे का, हे त्याच्यावरून ते देश ठरतं की बाबा तो देश कसा प्रगत आहे. जर तरुण पिढी जर व्यसनहीनतेच्या नादी आपण लावलं तर एक वेळेस आपण परत पारतंत्र्यात जाऊ. आणि म्हणून सगळ्याला सांगू इच्छितो की मी काय लहान माणूस आहे, माझ्यापुढे भरपूर माझ्यापेक्षा ज्येष्ठ शिक्षक आहेत, माझ्यापेक्षा ज्येष्ठ नागरिक आहेत. पण मला माझ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, मोठ्या माणसाला आपल्याला सुधारता येणार नाही, पण येणारी जी पिढी आहे त्यांना तरी या व्यसनतेच्या नादी किंवा त्यांच्यावर चांगले संस्कार करून, मूल्यांचे संस्कार करून त्यांना निरोगी, सक्षम विद्यार्थी, नागरिक घडून या भारताला पुढं आणायचं आहे. त्यासाठी आपल्याला सशक्त भारत, समृद्ध भारत घडवायचं आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. शाळेला गावाचा आधार आहे, शाळेला अभिमानी आहे, नक्कीच आहे. पण आधार कार्ड मात्र शाळेचा नाही आहे. कारण बरेच पालकांकडे मी पाहतो की आधार कार्डवर जे नाव आहे ते बहुतांश विद्यार्थ्यांचं चुकीचं नाव आहे. आधार कार्डचं असं आहे की त्यातलं जे स्पेलिंग आहे, त्या स्पेलिंग एकाच नावामध्ये एक जर लेटर जर मागे पुढे झाला तो मॅच होत नाही पेन कार्डला. आणि म्हणून मला एक विनंती आहे पालकांना, जे विद्यार्थी तुमच्या घरातले जेवढे काही सदस्य आहेत त्यांच्या सगळ्यांची नावं इंग्रजीतून एक बरोबर आहेत का याची खात्री करायची आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्रास होणार नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड, स्थावर मालमत्ता याच्यावरली नावं आपल्या कुटुंबातली एकसारखीच पाहिजे. चंदनशिव, भोसले हे जे मोठे नाव आहेत त्याच्यातले बहुतांश नावं हे स्पेलिंग मिस्टेकमुळं आधारवर आम्हाला त्यांचं ID तयार करताना खूप त्रास झाला आहे. आम्ही भागवलं ते, पण भविष्यात खूप अडचण येणार आहे. आणि या गोष्टीकडे कटाक्षानं पालकांनी लक्ष द्यायचे. तुम्ही या ठिकाणी आलात, बोलणारे भरपूर आहेत, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेचं आणि काळाचं बंधन न माणूस जखडलेला आहे. मी त्याला अपवाद आहे. जाताना मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो जाताना की भारत की लोकतंत्र की सदा जय जयकार हो, भारत की लोकतंत्र की सदा जय जयकार हो, विश्व के पटल पर आप विजय भारत के संस्कार हो, विजय भारत की संस्कार हो. या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यासाठी आपल्या शाळेतले आपल्या गावातले नागरिक श्री नारायणजी शेजूळ यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर आपल्या शाळेतले मार्गदर्शक वंदनीय पूजनीय श्री वंजारे सर यांनी इयत्ता 8वीच्या वर्गाला सूत्रसंचलनाचं
कार्य दिलं आणि खरंच इयत्ता 8वीतल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी खूप तयारी केलेली आहे. याच्या अगोदर चांगले कार्यक्रम घेतलेले त्यांनी सूत्रसंचालनाचे आणि त्यांचं मी मनापासून इयत्ता 8वी वर्ग शिक्षकाच्या या नात्यानं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि विशेष करून खास करून आमचे शाळेचे प्रमुख मुख्याध्यापक श्री वंजारे सर यांनी आम्हाला या ठिकाणी बोलण्याचं कार्यक्रमाचं नियोजनाचं आयोजनाचं काम दिलं, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आणि धन्यवाद. आणि माझं लांबच चाललेलं प्रास्ताविकेला मी या ठिकाणी आराम देतो. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या पुनश्च शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय प्रजासत्ताक. जय प्रजासत्ताक.